खरं तर आपला सत्कार समारंभच जवळजवळ 1 तास चालला आहे आणि आधीच कार्यक्रम उशीर झाल्यामुळे सर्वांनाच मला वाटतं लवकरात लवकर या कार्यक्रमातून मोकळं व्हायचं आहे. त्यामुळे जास्त खूप प्रास्ताविक न लांबवता मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम नमस्कार करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर इंद्रमणी सर, त्याचबरोबर आज इथे खास उपस्थित असलेले ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे DDG ICR न्यू दिल्ली डॉक्टर SN झा सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्य श्री रावसाहेब बागडे साहेब, त्याचबरोबर विद्यापीठातील सर्व मान्यवर, डॉक्टर BV आसेवार साहेब, त्याचबरोबर डॉक्टर KS बेग सर, आपल्या विद्यापीठाचे रजिस्ट्रार मान्य श्री संतोषजी, व्यासपीठावरील इतर मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आत्ताच आपण ज्या सर्व आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींचं राज्य शासनाचे कृषीचे वेगवेगळे जे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले त्यासाठी सर्वांचं इथे अभिनंदन केलं. त्या सर्वच आपल्या सर्व पुरस्कारार्थींना मी परत एकदा त्यांचं मनापासून अभिनंदनही करतो आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या शेतीमधील पुढील उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. खरं तर आता आजचं जे काही आयोजन आहे हे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं ऑल इंडिया जे कॉन्व्होकेशन आहे त्यानिमित्ताने इथे आज आपण इथं शेतकरी सर्व संवाद ठेवलेला आहे. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हे इथं उपस्थित बऱ्याच शेतकऱ्यांना कल्पना नसेल की आपल्या कृषी विद्यापीठामधील एक महत्त्वाची शाखा कृषी अभियांत्रिकी आणि त्या कृषी अभियांत्रिकी शाखेच्या माध्यमातून शेतीचे सर्वच जे काही तांत्रिक विषय आहेत, मग त्या शेतीमधील सर्व यांत्रिकीकरण असेल किंवा मग इरिगेशन असेल किंवा मग प्रक्रिया असेल किंवा मग सॉईल वॉटर कॉन्झर्वेशन असेल आणि त्याचबरोबर डिजिटल कॉम्प्युटरायझेशन असेल, असं सगळं शेतीमधील सगळं जे काही तंत्रज्ञान आहे, पेरण्यापासून तर शेतीमधील माल विक्रीपर्यंत असं वेगवेगळ्या पातळीवरचं जे तंत्रज्ञान आहे, ज्या सगळं तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये आणि त्याचबरोबर शेतकरी खऱ्या अर्थाने एक व्यवसाय कसा होईल याच्यासाठी शेतकऱ्यांना सर्व तशा प्रकारची तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर तशी व्यवस्था उभी करण्यामध्ये कृषी अभियांत्रिकीचा खूप मोठा वाटा आहे. आणि मला अभिमान आहे की एक कृषी अभियांत्रिकी विषयामध्ये शिक्षण घेतलेला पदवीधर आणि त्याचबरोबर पदव्युत्तर शिक्षण घेतलेला एक कृषी पदवीधर म्हणून राहुरी कृषी विद्यापीठातून 95ला मी माझ्या कृषी व्यवसायाची आणि कृषी जीवनाची सुरुवात केली. त्यामुळे आज ह्या व्यासपीठावरून ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या कॉन्व्होकेशनच्या व्यासपीठावरून आपल्या सर्वांशी बोलताना मनापासून आनंद होतोय. खरं तर आता इथे सर्व मराठवाड्यातील सर्व आपले शेतकरी बांधव आहेत आणि आता ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला असे सर्व शेतकरी आता मागाशी पुरस्कार स्वीकारताना त्यांना प्रत्येकाला आम्ही विचारत होतो त्यांचं पीक कोणतं आहे, तर बऱ्याच जणांचं जवळजवळ 90% हे फळबाग किंवा त्याच प्रकारचं काही उत्पादन घेणार आहेत, बरेच प्रयोग करणार आहेत. मग त्याच्यामध्ये मोसंबी संत्र्यापासून तर डाळिंब असेल किंवा मग करवंदापर्यंत किंवा खजुरापर्यंत बरेच प्रयोग करणारे इथे शेतकरी आता भेटलेत. पण एक मराठवाड्यातील आजही जर मुख्य पीक जर पाहिलं तर हे कापूस आणि सोयाबीन हे मराठवाड्यातील
हे आपल्या खरीप हंगामातील महत्वाचं पीक आहे आणि रब्बीमध्ये आजही जर पाहिलं तर चना हे मुख्य पीक आहे. आणि ह्या पीक पद्धतीबरोबर बऱ्यापैकी प्रयोग, मग ते ऊस शेतीपासून तर मग रेशीम शेती असेल किंवा मग फळबागामध्ये वेगवेगळे प्रकारची पिकं असतील किंवा मग आता भाजीपाल्यामध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम व्हायला लागलं. तर असं बरंच काही हे आपल्या मराठवाड्यामध्ये शेतीमध्ये घडतंय. पण ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आज शेतीमध्ये नैराश्य आहेत, शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहेत. शेती कोणाला फार करूशी वाटत नाही, प्रत्येकाला शेती सोडावीशी वाटते आणि प्रत्येकाला पुन्हा मुंबईकडे जावंसं वाटतंय, असं चित्र आहे. आता इथं उपस्थित पैकी जेवढा काही तरुण वर्ग आहेत, मला खात्री आहे की तो इथं शेतीमध्ये काही प्रयोग करत असेल तर त्याला ज्या अशा पिकामध्ये ज्याच्यामध्ये खात्रीने काही लाखाचं उत्पन्न आहे, अशा पिकामध्ये त्याला काही यश मिळालंय आणि त्या पिकामध्ये त्याला संधी दिसते, म्हणून तो शेतीमध्ये थांबलाय. जो कापूस पिकवणारा शेतकरी आहे, जो सोयाबीन पिकवणारा शेतकरी आहे, मला नाही वाटत त्याला खूप शेतीमध्ये रस आहे. विद्यापीठाची इथं सर्व शास्त्रज्ञ बसलेले आहेत आणि त्यांनी खरं तर त्या अर्थाने जर पाहिलं शेतकऱ्याची मानसिकतेवर त्याची नक्की काय भूमिका आहे याच्यावर जर नीट समजून घेतलं तर 99% शेतकरी हा शेती सोडू इच्छितो, असं त्याचं उत्तर आहे. पर्याय नाही म्हणून, ज्याला पर्याय नाही, म्हणजे ज्याला शक्य झाला तर तो नोकरी शोधायला एकतर सरकारी नोकरीच्या मागेच गेला पहिला, पण ती नाही मिळाली तर मग त्याला पुन्हा मुंबईमध्ये एखाद्या कोणत्याही व्यवसायामध्ये कोणत्याही खाजगी क्षेत्रामध्ये का होईना पण त्याला नोकरी पाहिजे. आणि ती नाही मिळालं तर त्याला काहीतरी व्यवसाय, मग तो छोटासा मग एखाद्या परभणी सारख्या शहरामध्ये मोबाईल रिपेअरिंगचं दुकान असेल, नाही तर छोटंसं एखादं वर्कशॉप असेल, असं काही म्हणजे शेती सोडून सगळं करण्यामध्ये प्रत्येकाला रस आहे. पण ते सगळं म्हणजे नोकरी भेटत नाहीत, दुसऱ्या व्यवसायामध्ये संधी भेटत नाहीत आणि म्हणून मग शेती करतोय अशी बरीच संख्या आपल्याला दिसते. मग ती शेतीवर अशा प्रकारे जी थांबून असलेली जी मंडळी आहेत आणि ते जे काही सोयाबीन कापसासारी पिकं करतायत त्या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर त्याची शेती करण्याची पद्धत सुद्धा मग ती व्यावसायिक नाही, ती फार काही शास्त्रीय नाही आहेत. आणि ते मग जे काही आहेत म्हणजे पारंपरिक पद्धतीने चाललेलं निसर्गाच्या जे काही निसर्ग ज्या पद्धतीने त्याला सगळं जे काही दान टाकेल त्या पद्धतीने मग त्या शेतीमध्ये तो प्रयोग करत असतो किंवा प्रयत्न करत असतो आणि मार खात असतो. सोयाबीनचं आणि आज कापसाचं म्हणजे सोयाबीन आणि तूर किंवा कापूस असं वर्षभराचं जर कोणत्याही ह्या पीक पद्धतीचं इकॉनॉमी जर पाहिलं तर एकरी एका पिकामध्ये 10,000 शिल्लक राहणं हे बी मुश्किल झालंय. आज आता या वर्षीचा जर सोयाबीनची आकडेवारी जर पाहिली तर 7 क्विंटलच्या दरम्यान 7 ते 10 क्विंटलच्या दरम्यान बऱ्यापैकी या वर्षीची उत्पादकता आहे. जे तशी पाहिली तर आपण 10-11 क्विंटलच्या पलीकडे गेलेले शेतकरी मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात विदर्भात सगळीकडे जर पाहिलं तर चुकून एखादा 2% वर्ग असा असेल का ज्याला 15-20 क्विंटल सोयाबीन मिळालंय. पण 99% वर्ग असा आहे का 7 ते 10 क्विंटलच्या दरम्यान त्याची उत्पादकता आहे. आणि त्याच्यामध्ये मिळणारा जो काय भाव आहे, आज आता हमी भावाच्या खाली चाललाय आणि त्यामध्ये मग जे जर पाहिलं गणित जर मांडलं तर 30-35 हजार रुपये सुद्धा एकरी होत नाही. त्याचा खर्च झाला 20-25 हजार रुपये. मग शिल्लक 10,000ही राहत नाहीत किंवा ते 10,000ही गेलेत अशी परिस्थिती आहे. आणि चना जरी करायला गेलं तर त्याची तशी 7 ते 10 क्विंटल आणि त्यामधली शिल्लक पाहिली तर तशी 10 ते 20 हजार शिल्लक राहते. मग दोन्ही पिकं मिळून म्हटले तर दर वर्षाची शिल्लक एकरी जर 20-25 हजार राहत असेल आणि ज्याच्याकडे 3 एकर 4 एकर क्षेत्र आहे म्हणजे त्याला लाख रुपयाचं सुद्धा उत्पन्न आहे आणि ते उत्पन्न बऱ्याचदा शाश्वत नाही. हे सगळं ढोबळ गणित झालं, ते पण मिळालं नाही, डुबलं. असंच बऱ्याचदा गणित शेतीचं अर्थशास्त्र सोयाबीन आणि चण्याचं आहेत आणि कापसाची तशीच परिस्थिती. या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं या दोन पिकांमध्ये पूर्ण सरकारचं धोरण काय आहे हा तर भाग महत्वाचा आहेच आहे, त्याच्यामध्ये मी जास्त खोलात जात नाही. पण जागतिक परिस्थिती जी आहे आज जर पाहिलं दोन्ही पण सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकामध्ये पूर्ण भारतीय शेतकरी मग तो मराठवाड्यातला असेल नाही तर महाराष्ट्राच्या कोणत्या भागातला किंवा भारतातील इतर कोणत्या राज्यातील हा जागतिक सोयाबीनच्या आणि कापसाच्या व्यापारामध्ये किंवा शेतीमध्ये हा स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत. याच्या मागचे बरेच कारण आहेत आणि त्या कारणामधलं महत्वाचं कारण तर आहे का उत्पादकता. एक तर दोन्ही पिकामध्ये जर पाहिलं जे काही तंत्रज्ञान आहे कापसाच्या बियाण्यामध्ये असेल किंवा सोयाबीनच्या बियाण्यामध्ये जे तंत्रज्ञान आहे ते जे काही आता अमेरिकेचा, अर्जेंटिनाचा, ब्राझीलचा शेतकरी तंत्रज्ञान वापरतोय, जीएम तंत्रज्ञान वापरतोय,
आणि त्यातून जे काही जे होत आहे त्याचं जी उत्पादकता आहे जर पाहिली तर आज सरासरी 20 क्विंटलच्या वरती, 20 पासून तर 40 पर्यंत अशी उत्पादकता तुम्हाला ब्राझील, अर्जेंटिना किंवा अमेरिकेमध्ये दिसते. म्हणजे आपल्या इथल्या उत्पादकतेच्या कमीत कमी 3 ते 4 पट उत्पादकता या दोन्ही पिकामध्ये दिसते. आणि दुसरीकडे त्याची उत्पादन खर्च आपल्यापेक्षा तुलनेने कमी आहे, कारण मॅकॅनायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं. अमेरिकेमधला शेतकरी आज 2-2 हजार एकरची शेती करतो, पण एकटा शेतकरी फार झालं तर त्याच्या जोडीला 2-3 लोक असतील, ते मिळून 2,000 एकरची शेती करतायत, कारण पेरणीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण मॅकॅनायझेशन झालंय. आणि आपल्याकडे आपण बघतोय की आपल्याला छोट्या छोट्या कामासाठी मजूर लागतोय. मजूर एकीकडे महाग झालाय. मागाशीच कापसाचे एक शेतकरी सांगत होते का कापूस वेचायला मी 10 रुपये किलो आणि एक मजूर सहज 100 किलो गोळा करतोय, 1000 रुपये तो घेऊन चाललाय एक मजूर. आणि त्याच्यानंतर परत नंतर ते नंतरचं जे काही दुसरे तिसरे वेचण्यात गेलं 13-14 रुपये. म्हणजे एक तर मजूर भेटत नाही, त्यात परत ती मजुरी त्याला द्यायला तेवढं उत्पन्नच आपल्याला नाही. तर अशा बेछामध्ये आपल्या सोयाबीनची आणि कापसाची शेती सापडलेली आहेत. आणि मग त्याच्यामध्ये जो काही असंतोष आहे तर सरकार विरुद्ध शेतीत दोन्ही पिकाचा भाव वाढून दिला पाहिजे, तो परवडत नाही म्हणून मग ती आजची एमएसपी वाढवून दिली पाहिजे. हे सगळं अशा प्रकारचं एकंदरीत असं गुंतागुंत झालेलं या दोन्ही पिकाचं किंवा त्याला जोडून कडधान्य किंवा आपल्या डाळींचं तशा प्रकारचं चित्र आहे. आणि याला जोडून मग जर तुम्ही पाहिलं म्हणजे आज सगळे इथं बसल्यापैकी 90% शेतकरी जे प्रयत्न करतायत कापूस सोयाबीन सोडून दुसरीकडे दुसरे पिकं, मग त्याच्यामध्ये मग कोणी आज मोसंबी प्रयोग करतंय, कोणी डाळिंब करतंय, कोणी केळी करतंय, कोणी अजून टमाटे करतंय. असे बरेच फळं भाजीपाल्यामध्ये किंवा इतर सर्व रेशीम सारख्या पिकामध्ये किंवा मग त्याला जोडून काही आपण जोड व्यवसाय, मग कोणी डेअरीचा प्रयत्न करतंय, कोणी पोल्ट्री करतंय, कोणी नंतर आपलं शेळी पालन, बरेच प्रयोग चाललेले आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं एकीकडं आपण सोयाबीन आणि कापसामध्ये म्हणतो की सरकारची धोरणं कारणीभूत आहेत. आणि हे आता जेवढी पिकं आहेत हे फळ पिकामध्ये आता जेवढे नावं घेतले फळं किंवा त्याला जोडून तुम्ही इतर रेशीम पासून बरेच, याच्यामध्ये सरकारची भूमिका काहीच नाही. कांदा एकमेव असं पीक आहे की ज्याच्यामध्ये सरकार काही भूमिका घेतात आणि सरकार कांद्यामध्ये काही निर्यात बंदीपासून तर काही आयात करण्यापर्यंत बरेच काही असे प्रयोग करत असतात किंवा तसं सरकार काही लुडबुड करतात. आणि त्याच्याविषयी जो असंतोष आहे त्याच्या खोलात मी काही जात नाही. पण उरलेले जे काही पिकं आहेत, मग तुम्ही ते मोसंबी, डाळिंब आणि आंब्यापासून तर केळीपासून टमाट्यापासून तर अजून बाकी कसले नाव घ्या, तर त्याच्यामध्ये सरकारचं तसं म्हटलं तर काही हस्तक्षेप नाही. म्हणजे सरकार त्याचा काही भावही देत नाही बांधून, हमी भाव पण विषय नाही. आणि सरकार काही त्याचा भाव पाडण्यासाठी प्रयत्न करते असं म्हणत तसंही काही नाही. टमाट्यामध्ये 200 रुपयावरून 2 रुपये झालेले टमाटे तुम्ही बघताय, किंवा मोसंबीमध्ये 40 रुपयावरून 4 रुपये मोसंबी झाली, किंवा परत नंतर 4 रुपयावरून ती 20 रुपये झाली. तर हे सगळं चालू जे आहे याच्यामध्ये सरकारची काही भूमिका नाही. पण याच्यामध्ये मग जे काही बघतोय आपण का ही सगळी नाशवंत पिकं असल्यामुळे यामध्ये सरकार काही भूमिका घेत नाही आणि किंवा पुढे जाऊन काही घेणार नाहीत अशी परिस्थिती. आणि व्यक्तिगत शेतकरी तसं म्हटलं तर त्याला स्वातंत्र्य आहे त्या पिकामध्ये सर्व काही प्रयोग करायला, विकायला. म्हटलं तर तो आज मराठवाड्यात विकतोय, नाही तर जगभर कुठे विकतोय, सगळं स्वातंत्र्य आहे. पण त्या पिकांमध्ये सुद्धा त्याची अवस्था जोगारासारखी आहे. म्हणजे आता इथं बसलेले ज्यांना ज्यांना कृषी भूषण किंवा उद्यान पंडित शेतीनिष्ठ पुरस्कार भेटले, त्या सगळ्यांचं जर पाहिलं तर त्यांना मागच्या 5 वर्षात 10 वर्षात नक्की एखाद दुसरं पीक खूप चांगलं त्यांना जमलेलं असणार आहे. खूप चांगल्या प्रकारची उत्पादकता, चांगले पैसे शिल्लक राहिले, एकरी 2 लाख 5 लाख पाहिलेत, असे काहीतरी हे प्रत्येकाला पाहिलेले असतील. द्राक्षावली तर आता बरेच आमचे मित्र भेटलेत, 5 लाख काय 10 लाख एकरी पाहिलेले असतील, डाळिंबामध्ये कोणी पाहिले असतील. पण ते शाश्वत नाही. एखाद्या वर्षी पाहिले तर पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी मार खाल्लात, अशा प्रकारची अवस्था या सर्व पिकांमध्ये आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर 2 भाग झाले शेतीचे. एकीकडे सरकारची जी भूमिका असलेली पिकं, कापूस, सोयाबीन, तूर किंवा त्याला जोडून ज्वारी आणि अजून काही इतर असतील, हे असे जे काही पिकं आहेत याच्यामध्ये सरकारची भूमिका आहे. आणि तिथं आपण बघतो की 10-20 हजार रुपये मिळायला मुश्किल आहे. आणि दुसरीकडे पिकं आहेत, हे सगळे आता जेवढे नावं घेतले फळं भाजीपाल्यामधले, त्याच्यामध्ये लाखाचं उत्पन्न म्हणजे एकरी 5 लाख 10 लाख पाहिलेले किंवा 2 लाख रुपये मिळणारे अशी पिकं, इथं सरकारची भूमिका नाही पण तिथे शाश्वती नाही. असा दोन्ही बाजूला जर पाहिलं म्हणजे कोणत्याही वाटेने जा कुठंतरी सापडतोय, असं एकंदरीत आपल्या सर्व शेतकऱ्यांचं चित्र आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर मला वाटतंय
आपण सर्वांची दिशा काय असायला पाहिजेत, आपण इथून पुढे पावलं कशी टाकायला पाहिजेत याचा विचार करायला हवा. खरं तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून 2010ला जेव्हा सुरुवात झाली, तिथून तर आता 2024 पर्यंत आम्ही ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही स्वतःच्या काही संकल्पना स्पष्ट केल्यात. म्हणजे आमच्या सर्व सभासदांमध्ये शेतकऱ्यामध्ये काही संकल्पना एकदम स्पष्ट आहेत. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या आहेत मी मोजक्यात सांगतो. एक तर पहिलं, शेती आणि राजकारण काही झालं तरी त्याची गल्लत करायची नाही, चुकून पण नाही करायची. कोणाला करायचे असेल तर ते करो, त्यांचं त्यांचं चालू. पण आपण आपले शेतकरी, आपला जेवढं काही सगळा वर्ग आहेत, आपण सह्याद्री जेवढे सभासद आहेत, तर आपल्यामध्ये काही झालं तरी आपण एकत्रही आलोय, शेतकरी म्हणून एकत्र आलोय, तर आपल्या शेतीचे प्रश्न सोडवण्या व्यतिरिक्त किंवा त्यातले काही जे काही असतील मुद्दे असतील त्याच्यावर चर्चा करण्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही विषयावर आपण चर्चा करायची नाही. कोणाचे असेल तर ते व्यक्तिगत ज्याचे त्याचे मतं त्यांनी वेगळ्या पातळीवर करायचे. पण आपण शेतकरी म्हणून आपण जिथे जिथे एकत्र येतोय, मग आमच्याकडे आम्ही तांत्रिक आमच्या सभा असतील सह्याद्रीमध्ये, आमच्याकडे 2-2.5 हजार लोक फक्त एक व्हॉट्सअपवर जर मेसेज केला तर ते येऊन जातात. कोणाला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही आणि सांगायची गरज नाही पडत का चहाची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे किंवा तुमचा सत्कार करणारे म्हणूया, कोणी येत नाही. तसं जे येतात ते पूर्णपणे काहीतरी 1 तास 2 तास आपला खरोखर कामं येणार आहेत अशा अर्थाने. तर तसं म्हणजे पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतीकडे बघणं, म्हणजे पूर्णपणे शेतीला राजकारणापासून दूर ठेवणं. दुसरा, जे काही शेतीमध्ये प्रश्न आहेत हे सगळे शास्त्रीय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला शास्त्रीय दृष्टिकोन आला पाहिजेत. आपण प्रत्येक प्रश्नाकडे, मग तो एखादा आपल्या फळ पिकामधला किंवा आपल्या पिकामधला उत्पादकतेचा प्रश्न आहे, रोग कीड नियंत्रणाचा प्रश्न आहे, किंवा त्याचा शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे, किंवा त्या शेतीच्या नंतर काढणी पश्चात एखादा प्रश्न आहे, या सगळ्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघायचं. प्रत्येक प्रश्न तुम्ही जर पाहिलं तो गंभीर कधीपर्यंत वाटतो, जोपर्यंत त्याचं उत्तर सापडत नाही किंवा कळत नाही तोपर्यंत. गणिताच्या भाषेत जर पाहिलं, म्हणजे एखादं गणित खूप, ज्याला गणित आवडत नाही त्या माणसाला जर एखादं गणित 4-5 टप्प्यात गणित सांगितलं तर त्याला नको नकोच वाटतं. पण ज्याला गणित कळतं, ज्याला रस पण आहे आणि कळतं पण, त्याच्या दृष्टीने ते एकदम छोटी गोष्ट असते, सोपी असते. तर ते हा जो काही शास्त्रीय दृष्टिकोन आहे का, प्रत्येक प्रश्नामागे उत्तर आहे, ते उत्तर आपण कसं शोधतोय, त्याच्या मागे आपण पहिला तर शास्त्रीय विचार करतो का, आणि नंतर तो जो काही आहे प्रश्न त्याला सोडवण्याची जिज्ञासा आपल्या मनात तयार होते का, आणि जिज्ञासा तयार झाल्यानंतर आपण त्यासाठी प्रयत्न करतो का, तो प्रयत्न करताना आपण एकट्याने करण्याच्या ऐवजी सामूहिक पद्धतीने करतो का, याच्यावर आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. हे द्राक्ष शेतकरी इथे जे उपस्थित आहेत त्यांना माझी भाषा थोडी कळेल का, हे महाराष्ट्रामध्ये 30-40 वर्षापासून या पद्धतीने काम करतायत. जवळजवळ 60-70 दशकामध्येच महाराष्ट्रामध्ये डॉक्टर श्रीपाद दाभोळकर यांनी हे विज्ञानवाणी दृष्टिकोनातून विचार करा, शास्त्रीय पद्धतीने विचार करा, त्याच्यावर एकत्र येऊन ग्रुपच्या माध्यमातून प्रश्न सोडा, ही अशा प्रकारची लोकांमध्ये, द्राक्ष शेतकऱ्यांमध्ये चळवळ रुजवायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम म्हणून आज अशी परिस्थिती आहे की द्राक्ष शेतकरी एकदम वेगळ्या टप्प्यावर महाराष्ट्रातला पोहोचलाय. तर हा दृष्टिकोन सह्याद्रीमध्ये आम्ही सुरुवातीपासून ठेवला. शेतकरी संघटनेचा सुरुवातीचा काळ होता, इथं बसलेल्या काही लोकांनी संघटनेचा सुरुवातीचा काळ पाहिला असं त्यांना कल्पना आहे. 80 ते साधारण 95 पर्यंतचा काळ असा होता, भीक नको हवे घामाचे दाम, अशा प्रकारची शेतकरी संघटनेची भूमिका होती. का सरकार आम्हाला कोणत्या प्रकारची, सरकारने भीक नको द्यायला, कोणत्या प्रकारचे सबसिडी नको आम्हाला, कोणत्या प्रकारचे अनुदान नकोय आम्हाला, कोणत्या प्रकारची सूट नकोय आम्हाला, आमच्या मालाचे उत्पादन खर्चावर आधारित योग्य दाम त्याचे मिळाले पाहिजेत आणि देण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका शेतकरी संघटनेने 80 ते 90च्या 95च्या काळात घेतलेली होती. मी त्याच्या पुढचा मुद्दा सांगतो. नाशिकमध्ये शेतकरी संघटनेचे आंदोलन सर्वात पहिल्यांदा सुरुवात झाली होती 80च्या दशकामध्ये. म्हणजे आम्ही लहान होतो, मी फार 5वी-6वीला होतो तेव्हापासून पाहिलेलं आहे. त्या 15 वर्षाचा काळ होता 95 पर्यंत. त्यानंतर 95 नंतरचा जो काळ बदलला, शरद जोशींना हे कळत होतं पुढचा सगळा त्यांना, सर्व नक्की देश कसा बदलणार आहे, जग कसं बदलणार आहे याचं भान त्यांना होतं, जागतिकीकरणाचं भान होतं. आणि त्यामुळे
95च्या दरम्यान शरद जोशींनी जी भूमिका घ्यायला सुरुवात केली, तर शेतीमधले जे प्रश्न आहेत याच्यामध्ये सरकारची भूमिका, सरकारचे सगळं जे काही आहेत धोरणं, हा एक भाग वेगळा झाला. पण 95 नंतर गॅट करार स्वीकारल्यानंतर जागतिकीकरणामुळे भारतातल्या शेतकऱ्यांना जगाच्या बाजारामध्ये इथून पुढे खऱ्या अर्थाने संधी तयार होणार आहेत. संधी सगळ्या पिकामध्ये तयार होणार आहेत. त्याच्यामध्ये सरकार असो नसो, शेतकरी चांगल्या पद्धतीने त्या संधी घेऊ शकतात. त्यामुळे संघटनेची जी काही घोषणा होती ती नंतर बदलली. भीक नको, घेऊ घामाचे दाम. हवेच्या ऐवजी घेऊ हा शब्द आला. घेऊ म्हणजे काय? का आम्ही घेऊ, आम्हाला पाहिजे ते आम्ही घडू, आम्हाला पाहिजे ते आम्ही करू. आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाहीत, आम्ही कोणाची वाट बघणार नाहीत, आम्ही कोणाला नावं ठेवण्यात आणि आपले कुठेतरी भांडण्यात, आंदोलन करण्यात आमची ऊर्जा वाया घालवणार नाहीत. आम्हाला जे वाटतं ती व्यवस्था आम्ही तयार करू. आम्हाला जे वाटतंय शेतीमधले जे प्रश्न आहे ते सोडवासाठी काय करावं लागेल ते आम्ही करू. त्यासाठी संघटित होऊ. आणि ती भूमिका खऱ्या अर्थाने मला वाटतं आजच्या ही काळाला धरून आहेत आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने शेतीमधले प्रश्न सुटायला आपल्याला कुठेतरी जागा आहे. खरं तर हे 95 दरम्यान जेव्हा हे भाषा बोलायला शरद जोशी सुरुवात केली तर कोणी त्याच्याकडे फार काही गंभीरने घेतलं नाही. आणि शरद जोशी तेव्हा म्हणायचे का मी जर 75च्या ऐवजी 95ला जर भारतात आलो असतो तर मी शेतकरी संघटना न काढता मी शेतकरी कंपनी काढली असते. आणि शरद जोशींनी त्याचे प्रयत्न केले पण ते दुर्दैवाने ते काळाचे खूप आधीचे असल्यामुळे ते बऱ्यापैकी म्हणजे त्याला यश आलं नाही. पण जे काही ही भूमिका होती ही खऱ्या अर्थाने भारतीय शेतकऱ्यांना पुढे घेऊन जाणारी आणि खऱ्या अर्थाने दिशादर्शक होती. सह्याद्रीने त्याच दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली. आणि आम्ही जे काही ठरवलं का अशा पिकामध्ये आपण भूमिका घेऊ का ज्याच्यामध्ये सरकार काही लुडबुड करत नाही. द्राक्ष पीक असेल, डाळिंब असेल, टोमॅटो असेल, केळी असेल, त्याचबरोबर आता संत्रा आहेत, काजू आहेत, या सगळ्या पिकांमध्ये आम्ही आमची स्वतःचं म्हणजे उत्पादनाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर त्याची पूर्ण साखळी उत्पादनापासून तर मार्केटपर्यंतची सगळी साखळी स्वतःच्या ताकदीवर उभी करायला सुरुवात केली. आणि त्याचं जे काय आहे आज 14 वर्षामधलं जे काही रूपांतर आहे, आज सह्याद्री भारतामध्ये सर्वात मोठी फळ उत्पादक शेतकऱ्यांची कंपनी म्हणून पुढे आलेली आहे. 2011 ते 2018 पर्यंत सह्याद्रीने एकाही कोणत्या सबसिडीला, कोणत्या अनुदानाला त्याच्यासाठी अर्ज पण केला नाही, काहीच केलं नाही. तरी पण सह्याद्रीची स्वतःची ताकद तयार झाली. कारण आम्हाला हे कळत होतं की शेतीमध्ये एका दाण्याचे 1000 दाणे होतात, एका रुपयाचे 1000 रुपये होणं हे शेतीमध्येच घडू शकतं. त्यामुळे शेती इतका फायदेशीर व्यवसाय खरं तर कोणताच नाही. आपल्याला काही कोणत्याही प्रकारची अशा सूट सबसिड्या आणि अशा 10-20 हजाराच्या अनुदानाने 2000 आणि 5000 काही होणार नाही. आपणच शेतीमध्ये आपल्याच एकरी लाख रुपये कमवायला लागलो तर आपल्याकडे भांडवल तयार झालं तर आपणच ते गुंतू, आपण त्यातूनच आपली प्रगती करू. आणि ते प्रत्यक्षात होत गेलं. आज जे काय आहे आज सह्याद्री जवळजवळ 1500 कोटीची उलाढाल करणारी यंत्रणा झाली. आणि ती करताना जवळजवळ 25,000 सभासद त्यांच्यासाठी शाश्वत व्यवस्था उभी करण्याच्या दृष्टीने सह्याद्रीने बरेच स्वतःच्या ताकदीवर बरेच काम केलेत. मग त्याच्यामध्ये व्हरायट्या नवीन संशोधन करण्यापासून, मार्केट शोधण्यापासून, प्रक्रिया करण्यापासून, नवीन तंत्रज्ञान डेव्हलप करण्यापासून, मोबाईल बेस्ड टेक्नॉलॉजी आणण्यापासून, सेन्सर तयार करण्यापासून, असं जे म्हणाल ते जे काही विद्यापीठात घडत असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या ऑर्गनायझेशन ताकदीवर उभ्या राहायला लागल्यात आणि गुंता सुटायला लागला. आता हा जो काही एका जागी जर असं होत असेल तर हे प्रत्येक ठिकाणी खरं तर घडू शकतं. महाराष्ट्रामध्येच जर एका गावामध्ये, एका परिसरात, एका पिकामध्ये जर अशी व्यवस्था उभी राहू शकत असेल तर मग ती प्रत्येक गावात, प्रत्येक भागात, ती मराठवाडा असेल का विदर्भ असेल, कुठेही असेल, सगळीकडे अशा व्यवस्था उभी राहू शकतात. मला वाटतं खरं तर हा दृष्टिकोन आपण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे. इथं आता बरेच आमचे मित्र भेटलेत, काही बऱ्याच जणांनी शेतकरी उत्पादक कंपन्या मराठवाड्यामध्ये चालू केलेल्या आहेत आणि बरेच जण त्यासाठी आता पावलं टाकतायत. मला या सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की तुमचा सुरुवातीचा काळ हा संघर्षाचा काळ असणार आहे. प्रत्येकाला कोणी असेल, कोणती संस्था जन्माला येते तर पहिले 5 वर्ष संघर्ष असतो. एखादा व्यक्ती जन्माला येतो तर 4-5 वर्ष त्याला स्वतःच्या पायावर चालायला किंवा स्वतः काही करायला मर्यादा असतात. तोपर्यंत त्याला बाहेरचा आधार लागतो. पण त्यानंतर स्वतःच्या पायावरच त्याला चालावं लागतं. तसंच संस्थेला सुद्धा तशा प्रकारची ताकद तयार करायला हवी. आणि अशा ह्या ज्या काही आपल्या मराठवाड्यामध्ये आज आता ह्या संस्था उभ्या राहत आहेत, हे खरं तर भविष्य आहे मराठवाड्याचं. शेतीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. शेतीमध्ये पूर्णपणे आपण एक व्यवसाय म्हणून आणि तो पण जागतिक पातळीवर टिकेल असा व्यवसाय म्हणून आपण आपण इथून पुढची आपला दृष्टिकोन ठेवायला हवा.
एकरी शाश्वत नफा कसा मिळेल, एकरी कमीत कमी 2 लाख शिल्लक कसे राहतील, 3 लाख 3 एकर जमीन असेल तर 6 लाख शिल्लक राहिले, म्हणजे महिन्याला 50,000 रुपये मिळत असेल घरामध्ये शाश्वत, कशाला पुन्हा मुंबईची नोकरी पाहिजेत आणि कशाला आपण सरकारी नोकरीच्या मागे पळायला पाहिजेत. शेतीमध्ये समृद्धी येऊ शकते, शेतीमधूनच बदल घडवून आणू शकतो आपण. हा पहिला आत्मविश्वास स्वतःमध्ये आणा, त्याबरोबर त्याच्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करा. मला वाटतं हीच आपली मराठवाड्याची दिशा असायला हवीत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात मागच्या 4 वर्षात गट सगळ्या महाराष्ट्रात झालेत, पण मराठवाड्यात खास करून झालेत. एकतर पाण्याच्या संदर्भातलं, कारण मराठवाड्यामधला पाणी हा मोठा प्रश्न आणि पाण्याच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे, आपण धरणावर अवलंबून जास्त राहू शकत नाही. आपल्या जमिनीत मुरणारं पाणी हाच खऱ्या अर्थाने आपला पाण्याचा मुख्य स्रोत आहे आणि त्यासाठी जलसंधारणाचं काम, माती संवर्धनाचं काम हे मूलभूत काम आहेत. त्याला जोडून त्या पाण्याचा काटकसरीने वापर करणं, पाण्याचा वापर करताना प्रत्येक थेंबातून कसं जास्तीत जास्त संपत्ती तयार होईल, त्यानुसार पीक पद्धती आणि त्या पीक पद्धतीचं पूर्ण एक मूल्यवर्धन करून एक पूर्ण जागतिक पातळीची व्यवस्था, ही सगळी आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आपण जर घडून आणू शकलो तर मराठवाड्यामध्ये बदल व्हायला फार वेळ लागणार नाहीत. इथं काही ॲग्रिकल्चर इंजिनियर बसलेले आहेत, काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट बसलेले आहेत. मी खास करून त्यांच्यासाठी फक्त थोडासा एक शेवटचा एक मुद्दा इथं ठेवू इच्छितो. कालच बागडे साहेब येताना मी एक होता कारवर वाचत होतो. सर मैं कल आपने पढ़ा है कि नहीं मुझे मालूम नहीं, एक मराठी में बुक है, एक होता कारवर. कार्वर वाशिंगटन सबको मालूम है, अमेरिकन एग्रीकल्चर साइंटिस्ट, उनके ऊपर लिखा गया वो मराठी में एक बुक है और बहुत पॉपुलर है और हर एक एग्रीकल्चर ग्रेजुएट ने वो खास करके पढ़ना चाहिए, ऐसी बुक है. वो कल मैं आते आते पढ़ रहा था, थोड़ा चेन्नई से आते आते, तो उसमें मैंने तो कॉलेज के दिनों से पढ़ा है और उससे इंस्पायर होकर अभी तक मैंने मेरा खुद की जर्नी भी की है. लेकिन उसमें जो मेन चीज है कि एग्रीकल्चर ग्रेजुएट जो यूनिवर्सिटी से या एग्रीकल्चर साइंटिस्ट वो क्या सोच रख रहे हैं एग्रीकल्चर के बारे में. अभी जितने भी एग्रीकल्चर ग्रेजुएट्स है वो सब कौन से जगह कम्युनिटी से, तो एग्रीकल्चर फैमिली से ही है. सबने एडमिशन लेते हुए वो कुछ उनका लैंड का 7-12 रिकॉर्ड लगा है और उसकी वजह से एडमिशन लिया है. अभी ये सबका एक तरीके से उनकी वो जिम्मेदारी है उनके कम्युनिटी के बारे में, वो कम्युनिटी को ऊपर लाने के लिए उनकी जिम्मेदारी है. वो जिम्मेदारी अभी वो अगर एग्रीकल्चर या यूनिवर्सिटी से डिग्री लेके वो अगर देख रहा है कि गवर्नमेंट कोई जॉब मिलेगा तो उधर जाना है, एग्रीकल्चर छोड़ के उसको रेवेन्यू में जाना है, उसको पुलिस में जाना है, उसको सेल टैक्स में जाना है. मैं किसी को ये नहीं करना चाहूंगा, लेकिन जो फैक्ट है वो बोलना चाहूंगा कि सर उसकी वजह से जो है आज हम लोग एक तरह 4 साल 6 साल की डिग्री लेने के बाद वो लड़का जो एग्रीकल्चर ग्रेजुएट है वो खेती में आ नहीं रहा है, वो जिम्मेदारी लेने के तैयार नहीं है. और हम लोग अभी इन सबको बोल रहे हैं कि आप जिम्मेदारी ले लो और आप सब अभी करो, एक्सपेरिमेंट करो और फिर आपको हम लोग दे देंगे, एक पुरस्कार दे देंगे. तो हमें अभी ये छोड़ना पड़ेगा, हमारी जिम्मेदारी को समझना पड़ेगा. जो एग्रीकल्चर ग्रेजुएट है मैं उनको बोलना चाहूंगा कि अपनी जिम्मेदारी समझो. जोपर्यंत आपण जबाबदारी घ्यायला शिकत नाही, आपण कर्तव्याविषयी बोलत नाही, आपण हक्काविषयी बोलतो. सगळ्यांना हक्क पाहिजेत, कर्तव्य कोणी बजावायचं. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून आपलं जे कर्तव्य आहे आपल्या शेतीच्यासाठी, आपल्या भूमीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गावासाठी, त्यासाठी ऍग्रिकल्चरमध्ये पूर्ण झोकून देऊन पूर्ण वेळ काम करण्याची तयारी तुम्ही दाखवताय का, याच्यावर आपल्या शेतीचं चित्र खूप अवलंबून आहे. मराठवाड्यामध्ये तसे कारवर जन्माला येऊ किंवा तसे कारवर तयार हो, ही मला वाटतं खरी गरज आहे. तुम्ही सर्वांनी एक होता कारवर पुस्तक मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेल का जरूर वाचा. शेतीविषयीचे बऱ्याचशा जे काही आहेत तुमच्या संकल्पना त्या पुस्तकाच्या निमित्ताने बदलतील, पण कारवर सारखे शेतकरी कुटुंबातले त्या मातीतून जन्माला आलेले लोक ज्यांनी आयुष्य त्या शेतीसाठी दिलं किंवा ग्रामीण भागाला स्वतःच्या गावाला बदलायला दिलं, असे लोक तयार होणं ही आपल्या भूमीशी आपल्या या मराठवाड्याची गरज आहे. एवढंच मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतंय. त्यासाठी आपल्या विद्यापीठाचे सर्व इथं बसलेल्या सर्वच मान्यवरांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असे कारभार घडो, त्यासाठी मी मनापासून तशी भावना व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर त्यासाठी जे काही असेल म्हणजे जे शक्य असेल त्या प्रकारचं योगदान माझ्या व्यक्तिशः आणि सह्याद्रीच्या व्यक्तीने राहील अशी पण ग्वाही या निमित्ताने देतो.
आणि आपली रजा घेतो. आपल्या सर्वांना मनापासून आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर। बारिश के दौरान सारे पंछी आश्रय की तलाश करते हैं, लेकिन बाज बादलों के ऊपर उड़कर बारिश को टालते हैं। समस्याएं तो सभी को है, लेकिन आपका नजरिया फर्क पैदा करता है। जो समस्याओं में भी संधि ढूंढ लेते हैं वही लोग जीवन में यशस्वी होते हैं। धन्यवाद सर आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल। संचालक सह्याद्री ॲग्रो फार्म्स नाशिक, डॉक्टर के एस बेग, संचालक संशोधन।